पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने येत्या शुक्रवारी 28 ऑगस्टला सकाळी 11 वाजता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठं आंदोलन करणार आहोत। आणि ह्या आंदोलनामध्ये अजून एक मोठी भर म्हणजे अशी की आपण बघतो आहोत की गेल्या 4-5 दिवसामध्ये साखरेचे भाव जे आहेत 75 ते 80 रुपये किलो झाले, जे 58 रुपये 48 रुपये असे मागच्या महिन्यामध्ये होते। आणि भाव इतका दणक्यात वाढला की ज्याच्यामुळे 10 रुपयाचा चहाचा कप जो स्टॉलवर मिळायचा तर आता त्याची किंमत 15 ते 20 रुपये झाली। आणि अशा पद्धतीने महागाई अतिशय वेगाने वाढायला लागलेली आहे। आमचं म्हणणं असं, संसदीय लोकशाहीमध्ये लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती याच्याबरोबर संसदीय नीतिमत्ता आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायद्याचं राज्य, घटनात्मक नीतिमत्ता ज्याला म्हणता येईल, आणि कायद्याचं राज्य याला फार महत्व आहे। जनतेच्या प्रत्येक गोष्टींकडे सरकारच्या मंडळीचं लक्ष असलं पाहिजे आणि नोकरशाहीच्या ताब्यामध्ये सरकार जाता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे। परंतु झालं काय माहितीये का की गेल्या 12 वर्षामध्ये मोदी चाय पे चर्चा याच्यामधून सगळं काही घोटाळे झाले आणि लोक वेडे झाले। धर्माच्या नावावर म्हणा, जातीच्या नावावर म्हणा किंवा पैसे देऊन म्हणा, थोरली बहीण धाकटी बहीण म्हणून अक्कलमारी करण्यात आली। आणि इथं धारणालय, भारतीय लोकांचं धारणालय कमी पडलं। मोदी सारखा आणि शहा सारखा माणूस सत्तेवर आलेला आहे, त्याचा परिणाम असा झाला का हम करोशे कायदा झालेला आहे। आणि म्हणून आमच्या संघटना या शुक्रवारी 28 तारखेला चाय पे डिच्चू फत्ते अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही पुऱ्या देशभर नगरपासून चालू करणार आहोत। याचा अर्थ असा की चहाचा कप ज्या वेळेला तुम्ही 20 रुपयाला 15 रुपयाला घेता त्यावेळेला प्रत्येक घोटा मागे तुम्ही चर्चा केली पाहिजे की आमचा हा चहाचा घोट जो आहे गरिबाचा, ज्याने कोणी महाग केला असेल त्या माणसाला आम्ही जबाबदार धरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला येत्या मतदानामध्ये अजिबात त्याला डिच्चू दिल्याशिवाय राहणार नाही। आता डिच्चू फत्ते आणि डिच्चू कावा हे शब्दप्रयोग जे आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गनिमी कावा, डिच्चू फत्ते, डिच्चू कावा अशा पद्धतीनं केलं जायचं। डिच्चू काव्यामध्ये एखाद्या याचा कडेलोट करायचा असला किंवा सार्वजनिक जीवनामधून त्याला दूर करायचा असेल तर कावा करायला लागायचा। अफजल खानाच्या संदर्भात असाच कावा त्यांनी केला होता। आणि डिच्चू फत्ते म्हणजे कायमचा संपून टाकायचा। सार्वजनिक जीवनामध्ये ज्या लोकांना लोकभक्ती नाही, ज्ञानभक्ती नाही, कर्मभक्ती नाही, म्हणजे तिरंग्याचा जो रंग आहे तो केसरी रंग हा लोकभक्तीचा आहे, पांढरा रंग हा ज्ञानभक्तीचा आहे, हिरवा रंग हा कर्मभक्तीचा आहे। आणि संविधानातील नीतिमत्ता जी आहे ती अशोक चक्रामध्ये आहे, कायद्याचं राज्य अशोक चक्रामध्ये आहे। या गोष्टी जर आमच्या लोकप्रतिनिधींना आणि आमच्या सरकारमधील लोकांना जर समजत नसतील तर त्यांना आमच्या संसदीय लोकशाहीमध्ये सत्ता उपभोगण्याचा काही एक अधिकार नाही, ती त्यांची मालमत्ता नाहीये। आणि म्हणून ते ट्रस्टी म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठवलं। आणि म्हणून नगरपासून आम्ही हा डिच्चू फत्ते जो आहे, चाय पे डिच्चू फत्ते हे केल्याशिवाय राहणार नाही। आणि मोदी शहा गेले की भाजपमध्ये काही शिल्लक राहत नाही। आणि संघ जो आहे तो म्हणजे कुमन म्हणजे कू म्हणजे काय, कौरवांचं कुरु मधला कू आहे तो, आणि मनू मधला म आहे, मनुवादी, जिथं वर्ण आणि जातीला प्राधान्य देण्यात आलं, स्त्रियांना दुय्यम समजण्यात आलं। आणि न म्हणजे नथुराम गोडसे की ज्याच्या ह्या कुमन पद्धतीवर संघाचं RSSचं काम चालतं आणि RSSचं जे भाजप पिल्लू आहे त्यांचं काम देखील ज्याच पद्धतीने चालतं। ही कुमन पद्धती जी आहे ही कुमन पद्धती इंग्रजांनी देखील वापरली होती। आणि आता स्वातंत्र्य मिळून आपण इतके वर्ष उपभोगतोय स्वातंत्र्य, आणि त्याचा फायदा आपल्याला जर मिळत नसेल तर ती गोष्ट चालणार नाही। लोक आता जागृत झालेले आहे। जनजीचं वारं जिकडे तिकडे पसरलेले,
ही तरुण मंडळी या डिचू फत्तेमध्ये यांना सत्तेवरून दूर केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. अहिल्यानगर पल्ससाठी प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.